उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला। संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला। तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला। संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला। महायोग पीठे तटे भीमरथा, वरं पुंडलिकाय दातु मुनीन्द्र, समागत दिष्टान्तमानन्दकान्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। पांडुरंगा गुरु प्रथम नवाण, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांचे केली स्मरण, होय सकल विद्याचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार होणी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। उजळले भाग्याता, उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला। विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा आणि 4 चरणाचा अभंग सेवेसाठी। विठ्ठल विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे। आणि याने आपल्या या मौजे लाडोळे या ठिकाणी गुरुमाऊली आशीर्वादाने श्री नरसिंह स्वामी दत्तप्रसन्न अखंड हरिनाम सप्ताह आणि नरसिंह स्वामी चरित्र पारायण व नवनाथ ग्रंथ पारायण वर्ष 14व्या वर्षामध्ये आपल्या सप्ताहाचं पदार्पण होते। आणि या 14व्या वर्षातील 4थ्या दिवसाची सेवा या ठिकाणी ज्यांच्या निमंत्रणातून मला मिळाली ते आमचे आदरणीय हरिभक्त परायण शशिकांत महाराज यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली। पुन्हा एकदा गेल्या वेळेस आपल्यावरती निसर्गाची कृपा झाली, वरुण देवाची, त्यामुळे आपला कार्यक्रम होऊ शकला नाही, परंतु ह्या वेळेस होईल अशी गॅरंटी आहे। आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी आदरणीय महाराजांचा आभार मानते, कारण त्यांच्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या एकत्रित दर्शनाचा योग मला या ठिकाणी निर्माण झाला आणि सर्वांच्या साथीने सर्वांच्या सहकार्याने आपल्या कार्यक्रमाला प्रारंभ। विठ्ठल अभंगाचा अर्थ मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगून जाईन। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की माझं भाग्य उदयाला आलं आणि माझी संपूर्ण चिंताच नष्ट झाली। कशामुळे? कारण मला संताचं दर्शन झालं, संत दर्शनी हा लाभ। आणि मी काय केलं? पद्मनाभ जोडला। मी त्यांच्या श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, कारण त्याच संत महात्म्यांमुळे मला देव कसा मिळवायचा आणि देवाची प्राप्ती कुठं करायची याचं ज्ञान झालं। संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू, पण तुकोबाराय म्हणतात जर हृदयामध्ये भगवान परमात्मा यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या अंतःकरणामध्ये भाव असावा लागतो, आणि हा भाव रूपी ठेवा आमच्याकडे होता म्हणून तो आम्हाला सापडला। तुका म्हणे होता
ठेवा, तो या भावा सापडला. कुणामुळे सापडला? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संत महात्म्यांमुळे सापडला. हा झाला अभंगाचा शब्दशः भावार्थ. कीर्तन संपलं. आता तुम्ही झोपला तरी काय हरकत नाही. बघा, अभंगाचा अर्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे, परंतु मर्यादित वेळेमध्ये आपण अभंगावरती पूर्णपणे विस्तार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अभंगाची भूमिका तुमच्या समोर मांडते. पहिल्यांदा भूमिका समजून घेणं महत्वाचं आहे, त्याशिवाय अभंग समजणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय ज्या वेळेस ओतूर या ठिकाणी गेले आणि तिथं गेल्यानंतर ते एका तुळशी वृंदावनावरती झोपले. झोपल्यानंतर त्यांना स्वप्न पडलं. तेव्हा त्यांच्या स्वप्नामध्ये कोण आलं होतं? बाबाजी स्वप्नी येऊनी तू काही आला, अनुग्रह दिला निज प्रीती. कोणता अनुग्रह दिला? बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. आणि ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराय स्वप्नातून जागे झाली आणि त्यांच्या लक्षात आलं की माझ्या स्वप्नामध्ये काही साधी सुधी व्यक्ती आलेली नव्हती, तर साक्षात संत महात्मे माझ्या स्वप्नामध्ये आले होते. ही गोष्ट ज्या वेळेस तुकोबारायांच्या लक्षात आली की मला संतांचा साक्षात्कार झाला, त्यावेळेस तुकोबारायांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की त्या आनंदाच्या भरात तुकोबाराय म्हणतात, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. बघा, संत महात्म्यांना जो आनंद होतो आणि आपल्याला जो आनंद होतो, जमीन आसमानाचा फरक आहे. आपल्याला टेम्पररी गोष्टीमध्ये आनंद असतो बरं का. आपल्याला जर का धन मिळालं की आपण म्हणतो आज माझं भाग्य उदयाला आलं. रस्त्यावरती एखादी नोट सापडू द्या, 100 रुपयाची असू दे किंवा 500 रुपयाची, माणसाला इतका आनंद होतो ना, आज मला 100 रुपये सापडले, आज मला 1000 रुपये सापडले. म्हणजे आपण कोणत्या गोष्टीमध्ये भाग्य समजतो. एके ठिकाणी अशी घटना झाली बरं. माणसाला लोभ किती असावा. एका रस्त्यावरती 500 रुपयाची नोट पडली होती, नवी कोरी, पटेल अशी. म्हणजे त्याच्याकडे बघितल्यानंतर माणूस ऊर्जित झाला पाहिजे ना. 5 जणांनी ती नोट बघितली पण कोणीच उचलली नाही हो. 5 जणांपैकी 1 जणाने सुद्धा ती नोट उचलली नाही. काय निस्पृहता म्हणावी लागेल आजच्या काळात सुद्धा. पण तिथून कोणी हल्लं पण नाही, कारण प्रत्येक जण हा विचार करतोय की बाकीचे 4 जण कधी जातील. कारण त्यांना माहितीये आपला जोडीदार हल्ला की आपण लगेच हल्ला करायचा, आपण सोडायचं नाही. विठाला मौली म्हणतात, तरी निधान जुडवया भाग्य धडेगा धनंजया, परी जोडिले भोगावया विपायी होय. मौली म्हणतात, जर समजा एखाद्याला घराचा पाया खोदत असताना द्रव्यांनी किंवा मोहरांनी भरलेला हंडा सापडला की तो म्हणतो आज माझं भाग्य उदयाला आलं. पण बघा, एखाद्याकडे भरपूर संपत्ती असते पण त्या संपत्तीला वारसदारच कोणी नसतो. देव सगळ्यांना परफेक्ट काही ठेवत नाही, एक ना एक गोष्ट तरी कमी असतेच. जर समजा एखाद्याला त्या संपत्तीसाठी वारस म्हणजे मुलगा होत नसेल बरं का, मुलगा होत नसेल, तर मुलगा होण्याकरता लोक किती प्रयत्न करतात. नवस काय करतात, दवाखाना काय करतात, आणि शेवटी कर्म धर्म संयोगाने जर त्याला मुलगा झाला की तो म्हणतो आज माझं भाग्य. पण मुलगा झाल्यावर लोक असं म्हणतात, शक्यतो मुलगी झाल्यावर असं कोण म्हणत नाही. म्हणजे आता जरा थोडा काळ बदललेला आहे, परंतु थोडस आधी आता सुद्धा काही लोक अशी आहेत, 10% लोक सोडली ना तर 90% लोकांना असं वाटतं की पहिला मुलगाच पाहिजे. बरं, पहिली मुलगी झाली तर ठीक, दुसरी पण जर मुलगीच झाली तरी याचा चेहरा फोटो काढायसारखाच दिसतो. बघा तुम्ही, मी असं म्हणत नाही की मुलगा नसावा, रे मुलगा पण असावा, पण मुलगा होण्याकरता तुम्ही मुलीला का मारता, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. मुलगा होण्याकरता मुलीला मारू नका. नाही नाही, एका माणसाला मी विचारलं, म्हटलं का मुलगाच का पाहिजे, ते म्हटले ताई शेवटी पाणी पाजायला मुलगा पाहिजे. मी त्यांना म्हटलं तो तुम्हाला जिवंतपणीच पाणी पाजतो का नाही त्याचा विचार करा. बाबा, तुमच्या मुलाने तुम्हाला जिवंतपणी पाण्याचा तांब्या भरून दिला पाहिजे का? कधी? जिवंतपणी.
आणि म्हणून असं नका समजू की मुलगाच फक्त शेवटी तुम्हाला सांभाळू शकतो. अरे मुलगी सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते. आणि आज 80% आई वडिलांना मुली सांभाळतायत. कोण? मुली. पण त्याच मुलीला आपण कितीतरी स्त्रीभ्रूण हत्या झाल्या, काय त्याला प्रमाण आहे का? आता ती कायदा निघाला. कधी कधी ह्या पार्टीची सुद्धा संमती असते. तुमचं जाऊ द्या, आमच्या चुलत मावस मावशीला मी विचारलं काय झालं ग, युट्यूबला कार्यक्रम चालू आहे. ती म्हणली कार्टीच झाली. म्हणलं तू कोण होती? नाही बरोबर आहे ना. आपणच असा विरोध करायचं म्हटलं ते चुकीचं आहे ना. ज्या वेळेस ती मुलगी आईच्या गर्भामध्ये असते ना, त्यावेळेस ती मुलगी आईला विनंती करते, आई 9 महिने 9 दिवसांनी झाले जगमगण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवा, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवा, उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील ग, उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील ग, माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवाई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवाई. वा महाराजांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. छान. साथ चांगली असेल तर कीर्तन पण चांगलं होतं. महाराज मुलगी झाल्यावर असं म्हणायची गरज नाही. किती स्त्रीभ्रूण हत्या झाल्या, किती. आणि आज परिस्थिती अशी निर्माण झाली ना, अशा परिस्थितीमध्ये जर का समजा एखाद्याचं जमलंच की तो म्हणतो आज माझं भाग्य. बघा तुम्ही, एखाद्या मुलाचं जर का लग्न जमत नसेल ना, तर तो देवाकडे जातो, देवाला म्हणतो, देवा माझ्या बरोबरचे सगळे मित्र डबल चतुर्भुज झाले आणि तू मला एकट्याला सिंगल ठेवलं. पण कर्म धर्म संयोगाने तसं लग्न जमू द्या. हा फक्त स्वर्ग 2च बोटे उरलेला असतो. म्हणजे इतका भोगतो की त्याला वाटतं माझ्यासारखं कुणीच नाही. म्हणजे काय काय लोक लग्नाच्या पण योगात भाग्य समजतात. पण ज्यांचं झालंय त्याला विचारा काय परिस्थिती तुमची. एका गृहस्थाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्याचा मित्र त्याला भेटला. तो म्हटला, का रे तुझी तब्येत एवढी खराब का झाली रे? तो म्हटला, रे काय सांगायचंय, बायको इतकी आगाव आहे, माझं काय ऐकतच नाही रे. त्याच्या मित्राने त्याला सांगितलं, तू एक काम कर म्हटले, तू तिच्या उलट चालायचं म्हणजे तुझं सुलट होईल. सल्ला दिला चांगला. त्याने त्या पद्धतीने केलं. गुण तर आला, पण मनात तिचा इतका वैताग आला होता. एके दिवशी याच्या वडिलाचं श्राद्ध होतं आणि तो तिला म्हटलं, हे बघ उद्या माझ्या वडिलाचं श्राद्ध आहे, पण आपल्याला ते करायचं नाही. ती म्हटली, का म्हणून करायचं नाही, मी करणार. आता हिला उलटच चालायची सवय होती आणि सगळं याच्या मनासारखं होत होतं. ती म्हटली, मी करणार. आता मग मस्तपैकी तिने ब्राह्मण काकांना बोलवलं, त्यांच्यासाठी स्वयंपाक केला, पूजा झाली, ब्राह्मण काका जेवून गेले. आणि मग त्यानंतर हा आला आणि तिला म्हटलं, का ग हे पिंड वगैरे जे काय आहे ते उकिरड्यावरती टाकू का? ती म्हटली, नदी नाही का? तो म्हटला, आहे पण तू जाऊ नको. ती म्हटली, मीच जाणार. ही पुढं हातीच्या पाठीमागं, अगं नको जाऊ, नदीला पाणी भरपूर आहे, तुला पोहता येत नाही, बुडशील. नाही नाही मीच जाणार. ही पुढं हातीच्या पाठीमागं, अगं नको जाऊ, पुढं पाणी नाही, जाणार, अगं बुडशील, बुडणार, मरशील, मरणार. कायमची कटकटच गेली. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. महाराज सांगतात, आमच्या इकडे का गृहस्थाची पत्नी त्याच्याकडून इतकं काम करून घेते, आता कीर्तनामध्ये नाही सांगत बरं का, पण इतकं काम करून घ्यायची ती घ्यायची, शेवटी त्याला नदीवरती आंघोळी लावायची. बाबा ते पण जायचं. एके दिवशी ही म्हटली, अहो आजच्या दिवस तुम्ही काही नदीवरती आंघोळीला जाऊ नका, आजच्या दिवस तुम्ही घरीच थांबा. मग तिने काय केलं, याच्यासाठी गरम पाणी केलं आणि त्याला साबण लावून आंघोळ घातली. हे मनात विचार करायचा, आज हिला नेमकं झालंय तरी काय.
साबण लावून त्याला आंघोळ घातली. आंघोळ झाल्यानंतर त्याच्यासाठी पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला. स्वयंपाक झाला. स्वयंपाक झाल्यानंतर त्याला बसायला पाट टाकला. ताट वाढून ठेवलं. ताटाच्या शेजारी रांगोळी काढली. म्हटली बसा पाटाव. हा तर थराथराच कापायचा. याला वाटलं आज काय सुळाव देती का काय काय माहित. ते बसलं पाटाव. पण शेजारचे सगळे लोक हा प्रकार बघत होते. मग शेजारचे एका मावशीने तिला विचारलं. म्हटले का ग, रोज तू तुझ्या नवऱ्याकडून इतकं काम करून घेते आणि आज याची एवढी सेवा का चालली. ती म्हटली अहो आज पोळा आहे ना, बैल पोळा. मग आजच्या दिवस बैलाला विश्रांती नको का. मला सांगायचंय काय, महाराज सांगतात पत्नी मिळाली म्हणजे भाग्य समजायचं काही कारण नाही. भाग्य तरी नो है धन पुत्र दारा, 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 भाग्य तरी नो धनपुत्रदारा निकटवास बरा संतापाई. महाराज म्हणतात 3 गोष्टीमध्ये आपण आपलं भाग्य समजायचं नाही. कोणत्या 3 गोष्टी? धन, पुत्र आणि दारा. दारा म्हणजे पत्नी, बायको. या 3 गोष्टीमध्ये आपण आपलं भाग्य समजायचं नाही. पहिली गोष्ट आहे धन. तू म्हणाल की ताई या 3 गोष्टी असल्याशिवाय तर आमचा प्रपंच होतोय का? प्रपंचामध्ये पहिल्यांदा मध्ये पैसा लागतो, धन लागतं. अहो तुमचा प्रपंच सोडा, पण परमार्थ सुद्धा आजकाल पैशाशिवाय होत. थोडासा वजनात परमार्थ करायचा जरी झाला, सप्ताह ठेवायचा जरी झाला तरी महाराज काय लागतंय? धन लागतं, आहे की नाही? मग धन हे चांगलं आहे का वाईट आहे? धन चांगलं आहे का वाईट आहे? चांगलंच आहे ना, चांगलंच आहे. बरं त्याच्याशिवाय काय होतच नाही ना. फक्त ते एवढं पण कमी नसावं आणि जास्त पण नसावं, ते मापात असावं.
आणि जर ते जास्त असेल तर त्याचा वापर आपल्याला व्यवस्थित करता आला पाहिजे. महाराज म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेजगरी. पैसा हा वाईट आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आपण आपल्या मुलांना एवढं शिकवतो, नोकरीला लावतो, कशासाठी बाबा? पैशासाठी, आहे की नाही? शेतकरी शेती करतो कशासाठी? पैशासाठी. व्यापारी व्यापार करतो कशासाठी? वकील वकिली करतो कशासाठी? कीर्तनकार पैशासाठीच. कारण पैसा मी सांगितलं मगाशी चांगला आहे, तो वाईट नाही. बरं ते पेट्रोल पंप वाजी सांगून नाही चालत की आम्ही कीर्तनाला चाललो. म्हणजे पैशाशिवाय काय होत नाही. पैसा हा चांगलाच आहे, तो वाईट नाही. दुसरी गोष्ट पुत्र. मुलगा चांगला आहे का? मुलगा जर तो तुमचा ऐकत असेल तर तो चांगला आहे, जर आज्ञाधारी असेल तर तो चांगलाच आहे. तिसरी गोष्ट दारा. दारा म्हणजे पत्नी. पत्नी चांगली आहे का इकडं विचारते मी. इथं आलेली असं आणि इथं नाही म्हणा, घरी गेल्यावर अवघड आहे का चांगली पत्नी? बापरे तुमच्या ऐकण्यात दिसतंय सगळं, पण ज्यांच्या ऐकण्यात नाही त्यांचं अवघड आहे. ते शांत राहिले. ते म्हटले नको पण म्हणाय नको, काहीच म्हणाय नको. काय काय म्हणतात चांगलीच म्हणावं लागल. तर घरी गेल्यावर खायची वांदी होती ना. बरं सगळं चांगलंच आहे, पण महाराज म्हणतात या गोष्टीमध्ये भाग्य समजायचं नाही. कारण ह्या गोष्टी भाग्य समजण्यासारख्या नाहीत. कारण येरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. मग भाग्य कोणत्या गोष्टीमध्ये समजायचं आणि भाग्यवंत म्हणायचं कोणाला? महाराज म्हणतात भाग्यवंत म्हणवतया शरण गेले पंढरी राया. जो पांडुरंगाला शरण जातो तो कोण आहे? भाग्यवान आहे. भाग्यवंत कोणाला म्हणायचं? आपलं चाललंय ज्याला ह्या संसारामध्ये जन्म भेटला तो पण कोण आहे? भाग्यवानाचे. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याच लागी. अरे संसार करण्याच्या निमित्ताने का होईना परंतु परमार्थ करता येतो आपल्याला, जन्माचं सार्थक करता येतं. तुका म्हणे जन्मा आल्याचे आपल्याला संसारामध्ये जन्म मिळाला. अरे आपण भाग्यवान आहोत. कारण ज्या वेळेस भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली ना, एक एक केली भूचरे, एक एक केली खेचरे, एक एक केली जलचरे, चरे अचरे ती एक. काही भूचर केले, काही खेचर केले, तर काही जलचर केले. भूचर म्हणजे भूमीवरती चालणारी, खेचर म्हणजे आकाशात उडणारी, जलचर म्हणजे पाण्यात राहणारी. बघा कशी सृष्टी भगवंताने निर्माण केली. ऐका. सर्पादी योनीच्या ठाई मी पायची केले नाही, एक एक केली बहुपाई. 7 फुटाचा साप तयार केला पण त्याला एक पण पाय नाही दिला. आणि 3 इंचाची गोम तयार केली, पायच मोजता येत नाहीत. एवढी चित्र विचित्र सृष्टी भगवंताने निर्माण केली. पण यांच्याकडे बघितल्यानंतर भगवंताला समाधान वाटलं. का? कारण याच्यातला एक पण मला ओळखणारा नाही, याच्यातला एक पण मला जाणणारा नाही. म्हणून भगवंताने सुधारलेली आवृत्ती तयार केली, टोपीवाला माणूस. आणि माणसाकडे बघितल्यानंतर मात्र भगवंताला समाधान वाटलं. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. कि भज मन नारायण, भज मन नारायण, कि भज मन नारायण, भज मन नारायण रे भज मन नारायण, रे भज मन नारायण, रे भज मन नारायण, रे भज मन नारायण, रे भज मन नारायण. 3.5 हाताचा देह भगवान परमात्म्याने आपल्याला दिला. फक्त देहच नाही, दिलेंद्रिय हात पाय कान
डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नास जीव पण भाव रोग दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन डोळे मुख सगळ्यात महत्वाचं हे तोंड दिलं. तोंड कशासाठी दिलं? फक्त जेवण्यासाठी आणि बोलण्यासाठी दिलं का? नाही. मग कशासाठी दिलं? बरं ज्या तोंडात कधी देवाचं नावच येत नाही त्याला तोंड म्हणायचंच कसं? नामाविना मुख सर्पाचे ते बीळ आहे की नाही? हा बरं ज्याच्या तोंडामध्ये भगवंताचं नाव येतं त्यालाच तोंड म्हणता येऊ शकतं ना. बरं तोंड असेल तरच देवाचं नाव घेतील ना. ज्याला तोंडच नाही काय नाही ते कशाला देवाचं नाव घेतील? आहे की नाही? अहो साधी सोपी गोष्ट आहे. ज्या माणसाला डोकं आहे तोच माणूस डोक्यावरती टोपी घालेल ना. तुमचं नाही बरं का सांगत खाली बसलेलं. टाळकऱ्यांचं सांगते. टाळकऱ्यांचं ते टाळकऱ्यांचा नेम आहे डोक्यावरती टोपी घातली पाहिजे. म्हणजे ज्याला डोकं आहे तोच डोक्यावरती टोपी घालेल ना. ज्या स्त्रीला डोकं आहे आता नका घेऊ. काय झालं माहिती का? आमच्या माता भगिनींनी काय केलं माहिती का? इथं कीर्तनाला यायला लागल्यापासून डोक्यावरती पदर घ्यायचंच बंद केलंय हो. कुठं यायला लागल्यापासून? इथं इथं. कारण त्यांनी इथंच ऐकलंय डोईचा पदार आला खांद्यावरी डोईचा पदार आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जाईन मी डोईचा पदार आला खांद्यावरी डोईचा पदार आला खांद्यावरी. कुठं? खांद्यावर. खांद्यावर तरी राहू द्या आहे की नाही? डोक्यावरती पदर घेतला पाहिजे. मी तुम्हाला एक वाक्य सांगेल. ज्या स्त्रीला असतो पतीचा आदर काय? ज्या स्त्रीला असतो आपल्या पतीचा आदर त्याच स्त्रीच्या डोक्यावरती असतो पदर आणि तीच खरी इंडियन मदर. डोक्यावरती पदर घेतला पाहिजे. भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह दिला पण तो कळाला पाहिजे. देह मिळाला पण तो कळाला पाहिजे. मला असं वाटतं ज्यांना देह कळाला ते इथं टाळे घेऊन उभे आहेत. कारण भाग्यवान कोणाला म्हणायचं? धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. 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 राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. राम कृष्ण वासुदेव सदा नाम वाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. ओ सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. 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 जो इथं कीर्तनामध्ये नाचतो त्याला पण धन्यता आहे बरं का. इथं नाचलं पाहिजे. आमच्या कीर्तनामध्ये लोक नाचतच नाही. तो नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव नाचायचे. किती नाचायचे? नाचता नाचता देवाचा गळ्याला पितांबर. आमच्या कीर्तनामध्ये माणसं नाचत नाहीत, उलट झोपतात. एका माणसाला मी विचारलं, म्हटलं का हो
अहो म्हटलं नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव नाचायचे, तुम्ही का आमच्या कीर्तनात नाचत नाही? तो माणूस इतका आगाऊ होता. तो मला म्हटला, ताई नामदेव महाराजांचं कीर्तन हे भक्ती प्रेमाने भरलेलं असायचं, तुमचं कीर्तन पाकिटाने भरलेलं असतं ना, आम्ही का नाचायचं? पण माझ्या एका कीर्तनामध्ये एक माणूस इतका नाचायचा, सगळ्याचं लक्ष त्याच्याकडेच होतं. कीर्तन झाल्या झाल्या पहिल्यांदा मी त्यांचं दर्शनच घेतलं. ते म्हटले, ताई अहो सगळे लोक तुमचं दर्शन घेत आहेत, तुम्ही माझं दर्शन का घेता? मी म्हटलं, अहो तुम्ही किती छान नाचला, तुमच्या अंगामध्ये किती ताल आहे. म्हटलं, अरे वा क्या बात आहे म्हटलं. त्यावेळेस तो माणूस मला म्हटला, ताई मला असं नाचायची सवयच आहे, कुठलंही संगीत असो, लोकसंगीत असो, कुठलंही संगीत असो, मला संगीताच्या तालावरती नाचायची सवयच आहे. मग तर मी त्यांना लोटांगणच घातलं. ते म्हटले, ताई बहुतेक तुमचा गैरसमज होता. म्हटलं का? ते म्हटले, ताई माझ्या बायकोचं नाव संगीत आहे आणि तिच्या तालावर मला नाचायची सवय. माणसाने नाचलं पाहिजे, पण कुठं नाचू कीर्तनाचे रंगी, ओ नाचू कीर्तनाचे रंगी, ओ नाचू कीर्तनाचे रंगी, हो नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ओ नाचू कीर्तनाचे, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीपा लावू जागी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीपा लावू जागी, नाचू कीर्तनाचे रंगी, ओ नाचू कीर्तनाचे रंगी, ओ नाचू कीर्तनाचे रंगी, ओ नाचू कीर्तनाचे, नाचू कीर्तनाचे रंगी, ओ नाचू कीर्तनाचे रंगी, ओ नाचू कीर्तनाचे रंगी, ओ नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. कारण जो इथं नाचतो त्याला धन्यता आहे, तो भाग्यवान आहे. आणि त्यानंतरचा भाग्यवान कोण आहे माहिती आहे तुम्हाला? काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवधी आनंदाची सृष्टी झाली. ज्यांच्या अंतकरणातून काम क्रोधादी विकार निघून गेले, तो पण कोण आहे? भाग्यवानच आहे. आणि चौथा भाग्यवान तो आहे ज्याला खऱ्या संताची भेट झाली. कशा खऱ्या? कारण खऱ्या संताची भेट होणं इतकी सोपी गोष्ट नाही, बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जेठी करुणा केली. खऱ्या संताची भेट होणं सोपं नाही. आणि आज कलियुगामध्ये तर खूप अवघड आहे. कुठेतरी हजारो लोकांमध्ये एखादा संत पाहायला मिळेल. आणि संतांना ओळखायचं असेल तर बहिरंगावरून नाही ओळखायचं, त्यासाठी अंतरंग दृष्टी लागते. आपला पण तेवढा अधिकार लागतो, लक्षात घ्या. त्याशिवाय संत कळत नाही. आणि संताचं एक महत्त्वाचं लक्षण असं आहे की ज्याच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नाही त्याला म्हणायचं संत. कीर्तनकार झाला म्हणजे तो संत होतो का? नाही. माळकरी झाला म्हणजे तो संत होतो का? वादक झाला म्हणजे तो संत होतो का? गायक झाला म्हणजे तो संत होतो का? अजिबात नाही. लक्षात घ्या. हे फक्त संतांनी सांगितलेल्या उपदेशाचं आचरण करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे आमचा, बाकी दुसरं काही नाही. संत होणं खूप अवघड आहे, खूप. आणि संताचं महत्त्वाचं लक्ष मी तुम्हाला सांगितलं, ज्याच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नाही त्याला काय म्हणायचं? संत म्हणायचं. एक दृष्टांत सांगेल तुम्हाला. एका एसटी स्टँडवरून एका एसटी मधून एक संन्यासी महाराज खाली उतरल्यानंतर त्यांच्या अंगावरची भगवी कपडे बघितली. सगळी लोक त्यांच्या दर्शनासाठी जमा झाली. अशी रांगच्या रांग लागली. आणि दर्शन घेत असताना एक श्रीमंत माणूस होता. त्याने काय केलं, खिशातली 500 रुपयाची नोट काढली आणि महाराजांच्या पायावर ठेवली. काय त्याच्या लक्षात आलं काय माहित, तो म्हटला, महाराज ही नोट तुम्ही तुमच्या खिशात ठेवा, जर वारं फिरा आलं तर उडून जाईल.
महाराज म्हटले तुला कळत नाही की मी संन्याशी, आणि संन्याशी कधीच पैशाला हात लावत नाही, तुला कळत नाही का? तो म्हटला महाराज मला माफ करावं, मला माहिती नव्हतं, खरंच माफ करा. म्हटलं ठीक आहे मी तुला माफ करतो, पण ही 500ची नोट तू तुझ्या हाताने माझ्या खिशात ठेव म्हणजे झालं. आधी म्हणतो की मी पैशाला हात लावत नाही, नंतर म्हणतो तुझ्या हाताने माझ्या खिशात ठेव. म्हणून ज्याच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नाही त्याला म्हणायचं संत. आणि मुळात संत नवती जगा मानसाच्या सारखे, समुद्र नदी नावे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे. संत आणि माणूस याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि मुळात या संताची भेट होणं खूप अवघड गोष्ट आहे. मग तुम्ही म्हणाल आज कलियुगामध्ये संत नाहीत का? त्यांच्यामुळे तर जग आहे, त्यांच्यामुळे तर जग बुडत नाही ना, कुठंतरी संत आहे, त्यांच्या तर पुण्याईवर हे जग टिकलेलं आहे. आणि आज कलियुगामध्ये संत आहे त्याला पुरावा आहे. साधू थोर जाना, 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 ओ साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना कलियुगे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, ओ हो साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. याचा अर्थ कलियुगामध्ये साधू आहेत, पण या संताची भेट होणं खूप अवघड गोष्ट आहे. मुळात संतच बनणं खूप अवघड आहे. हो संत कोणाला म्हणायचं? सोसी जगाचे आघात, जो जगाचं आघात सहन करतो त्याला संत म्हणायचं. संतत्व अंगी येणं इतकं सोपं नाही महाराज, जगाचा आघात सहन करावे लागतात. आमच्या तुकोबारायांच्या जीवनातला एक प्रसंग मी तुम्हाला सांगेल. तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यांपैकी 4 टाळकरी हे लोहगावचे होते, आणि त्यातला शिवबा कासार नावाचा एक तुकोबारायांचा टाळकरी होता. जिथं तुकोबारायांचं कीर्तन असायचं तिथं तो जायचा. बरेच दिवस झालं, पण बायकोची विचारायची ताकद नव्हती, तुम्ही जाता कुठं? हा पूर्वीचा काळ आहे बरं का. आता उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवण्याच्या अगोदरच बायकोला विचारावं लागतं जाऊ का, कुठं जायचं हा पुढचा प्रश्न बरं का. म्हणून सांगितलं पूर्वीचा काळ होता. पण एके दिवशी विचारलं शिवबा सरांच्या पत्नीने, अहो तुम्ही जाता कुठं? जाण्याबद्दल वाद नाही, पण चिंता वाटते, काळजी वाटते. शिवबा सर भोळे होते. शिवबा सरांनी सांगितलं मी तुकोबारायांच्या कीर्तनासाठी जातो. तेव्हा शिवबा सरांची पत्नी म्हटली, ज्याला नीट संसार करता आला नाही त्याच्या कीर्तनाला तुम्ही जाता? काय म्हटले? ज्याला नीट संसार करता आला नाही
त्याच्या कीर्तनाला तुम्ही जाता? असं म्हटल्याबरोबर शुभका सरांनी तिच्या कानाखाली लावली. पुन्हा असं म्हणायचं नाही. तो ते बाईने विचार केला, ज्या माझ्या नवऱ्याने मला कधी एका शब्दानेही दुखावलं नाही, त्याने आज मला मारलं. याला कारणीभूत केवळ आणि केवळ कोण आहेत? तुकोबार आहेत. यांना धडा शिकवलाच पाहिजे. 2 महिने काहीच बोलली नाही, शांत राहिली. पण 2 महिन्यानंतर ती शुभका सरांना म्हटल्या, तुकोबारायांचं कीर्तन असलं की तुम्ही कुठेही बाहेर जाऊ शकता, पण आम्ही बाया माणसांनी कुठं जायचं बाहेर? मग तुम्ही एक काम करा ना, आपल्याच लोहगावमध्ये तुकोबारायांचं कीर्तन घ्या ना, आपण त्यांना घरी बोलू, संत महात्म्यांना स्नान घालू, त्यांना जेवण करू. शुभका सर विचार करायला लागले, एवढी बिघडलेली डोक्याची बाई पण एवढी सुधारली कशी? म्हटलं जाऊ द्या, उशिरा का होईना पण डोक्यात प्रकाश पडला. आणि मग शुभका सरांनी तुकोबारायांचं कीर्तन लोहगावमध्ये ठेवलं. कीर्तन झालं, जागर झाला, काकड आरती झाली. आणि काकड आरती झाल्यानंतर शुभका सर तुकोबारायांना घेऊन आपल्या घरी आले. आणि घरी आल्यानंतर तुकोबाराय स्नान करण्यासाठी बसले. चुलीवरती पाणी तापायला त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तेवढ्या शुभका सरांची पत्नी म्हटली, अहो साक्षात संत महात्मे आपल्या घरी स्नान करण्यासाठी आले आणि त्यांना स्नानासाठी उठणं नसावं. शुभका सर उठणं आणण्यासाठी बाहेर गेले. तेवढ्यात या बाईने ते चुलीवरचं उकळलेलं पाणी माझ्या तुकोबारायांच्या अंगावरती ओतलं. माझ्या तुकोबारायांच्या अंगाची लाही लाही झाली. जळ माझी काया लागला वनवा, जळ माझी काया लागला वनवा, संत होणं इतकं सोपं नाही. माझ्या तुकोबारायांना ज्ञानोबारायांना खूप अन्याय सहन करावा लागला. ज्ञानोबारायांचं चरित्र जर आपण वाचलं तर अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. एवढा अन्याय. संत बनणं इतकं सोपं नाही महाराज. मुळात देव बनणं सुद्धा सोपं नाही. मला सांगा, ज्या दगडाला देव बनण्याची इच्छा आहे त्याने अगोदर कुठं गेलं पाहिजे बाबा? पाथरवटाकडे गेलं पाहिजे ना. मग पाथरवटाकडे गेला म्हणजे तो देव झाला का? नाही. त्या पाथरवटाने मारलेल्या त्या छन्नीचे, त्या हातोड्याचे, त्या हातोडीचे घाव त्या दगडाला सहन करावे लागतात. तेव्हा त्या दगडाला कुठंतरी देवतेचा आकार येतो. मला सांगा,
जो त्या दगडावरती घाव मारतोय तोच त्या दगडाला काय बनवतोय हो? देव बनवतो. म्हणून आपल्यावरती जर कोणी घाव मारत असेल तर त्याचे अपकार आपण कधीच मानायचे नाहीत बरं का. समजून चालायचं की हाच आपल्याला देव बनवणार आहे. हा, निंदा करणारी लोक पाहिजेतच आणि नेहमी चांगल्याच माणसाची निंदा होत असते हो. जे माणसं चांगल्या मार्गाला असतात ना, महाराज म्हणतात ना, निंदकाचे घर असावे जिल्ह्यात. चुकलं का? कुठं तालुक्यात कुठं पाहिजे? शेजारी पाहिजे हो, शेजारी. शेजारी असल्याशिवाय आजी, शेजारी असल्याशिवाय कळेल का आपली निंदा होती? आपल्यामध्ये प्रगती होत नाही. अरे निंदा करणाऱ्या लोकांना आपल्या बंगल्याच्या शेजारी बंगला बांधून द्या, पण त्यांना आपल्या जवळ ठेवा. निंदा करणाऱ्या लोकांना बिस्लरीतलं पाणी प्यायला द्या, पण त्यांना आपल्या जवळ ठेवा. निंदा करणारी लोक जवळच पाहिजे, निंदा करणारी लोक पाहिजेतच. आणि या जगामध्ये जो सहन करतो ना तोच टिकतो, जो सहन करत नाही तो टिकलं पाहिजे, सहन करता आलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की इकडच्या पेक्षा जास्त ताकद इकडे आहे, सहनशक्ती. तुमच्याकडे जेवढा त्याग आहे, तुमच्याकडे जेवढी सहनशक्ती आहे ना, तेवढी कुणामध्ये नाही बरं का. तुमचं मला कौतुक वाटतं माता भगिनी, आणि अभिमान सुद्धा वाटतो आहे की नाही. तुमच्याकडे किती त्याग आहे. अहो, ज्या बापाचा जीव होता तुम्ही, ज्या आईच्या काळजाचा तुकडा होता तुम्ही, त्या आईबापाला सोडून तुम्ही एका क्षणात यांच्याबरोबर आला की नाही. प्रियांची तुमची काय ओळख तरी होती का? आता असते, आता भाग वेगळा. हा त्याग आहे, हा काय त्याग आहे लक्षात घ्या. सहनशीलता आणि त्याग तुमच्याकडे. तू म्हणाल आमच्याकडे नाही का? तुमच्याकडे पण आहे, पण यांच्या एवढा नाही. तुम्ही फक्त वरून कठोर दिसता, आतून तुम्ही हळवे असता. तू म्हणाल कसं काय? आता मी तुम्हाला सांगते, आतापर्यंत कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण एका तरी शेतकऱ्याच्या बायकोने आत्महत्या केलेली बातमी तुम्ही ऐकली का? नाही ना. मग सहनशक्ती जास्त कोणाकडे? आमच्याकडे बरं का. सहनशक्ती शिकावी कोणाकडून? एक तर पृथ्वीकडून, नाहीतर मग ती स्त्रीकडून. मला सांगायचं काय माहिती का? सहन करता आलं पाहिजे, सहन. त्याशिवाय माणूस टिकत नाही. एका लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन होतं, त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं. आता लोहाराचं दुकान म्हटलं, त्याच्या दुकानामध्ये काय असणार आहे? हातोडा होता, हातोडी होती, छन्नी होती, पकड होती, गोडसे होते, आणि मध्यभागी एक आयरन ठेवली होती. आम्ही गेलो. गेल्यानंतर दादांनी आमच्या हातामध्ये ते कुंकवाचं पात्र दिलं. आता आम्ही काय करणार? ज्या नवीन वस्तू दिसत आहेत त्याला अगोदर आम्ही गंध लावणार ना. आणि ज्या वेळेस आम्ही त्या नवीन वस्तूला गंध लावण्यासाठी गेलो त्यावेळेस दादांनी आम्हाला थांबवलं. म्हटले, ताई अगोदर या आयरणीला गंध लावा. कशाला? आयरणीला. म्हटलं हो दादा, ही तर हे आयरन जुनी ना. म्हटलं हे नवीन वस्तू आहे, तर अगोदर नवीन वस्तूला गंध लावला पाहिजे ना. म्हटलं दादा, तुम्ही या आयरणीला गंध लावायला सांगता, ही आयरन तर किती जुनी आहे. दादांनी मला सांगितलं, ताई तुमचं म्हणणं बरोबर आहे, ही आयरन जुनी आहे. इतकी जुनी आहे की याच आयरणीवरती माझ्या पंजोबांनी धंदा केला होता, याच आयरणीवरती माझ्या आजोबांनी धंदा केला होता. हीच आयरन माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांकडे दिली आणि हीच आयरन माझ्या वडिलांनी माझ्याकडे दिली. म्हटलं बापरे, एवढी जुनी आयरन. मी पुन्हा प्रश्न विचारलं. म्हटलं दादा, आयरन जुनी आहे तर मग हातोडा का नवीन आहे दादा? हातोडी का नवीन आहे? छन्नी का नवीन आहे? पकड का नवीन आहे? दादांनी मला सांगितलं, ताई हातोडा तुटला, हातोडी तुटली, छन्नी तुटली, आणि म्हणून त्यांना नवीन आणावं लागलं. मी पुन्हा प्रश्न विचारला. म्हटलं दादा, हातोडा का तुटला? हातोडी का तुटली? छन्नी का तुटली? आणि आयरनच का टिकली? त्यावेळेस दादांनी जे उत्तर दिलं ते खूप मजेशीर आणि मार्मिक उत्तर होतं. दादांनी मला सांगितलं, ताई हातोडा, हातोडी, छन्नी, पकड हे घाव मारणार आहेत म्हणून तुटले, आणि आयरन ही घाव सहन करणारी आहे म्हणून टिकली. कोण टिकला? म्हणून सहन करता आलं पाहिजे. जो सहन करतो ना तोच टिकतो. सहन करता आलं पाहिजे. ऐरणीच्या देवा तुला थिंगी थिंगी वाहू दे,
दुनिया ही भली बुरी, सुख थोडं दुःख भारी, दुनिया ही भली बुरी. गाव बसेल गावावरी, सोसायाला झुंजायाला अंगी बळ येऊ दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला थिंगी थिंगी वाहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. वा वा वा. हे काय कुठल्या संताचं प्रमाण नाही, पण खूप जुनं गाणं आहे आणि जुन्यातून काहीतरी घेण्यासारखं असतं बरं का. जुनी गाणी आहे, आताची गाणी ऐकू पण वाटत नाही, घ्यायचं सोडा. ते पोरं तासभर ते तास ते मोबाईल हातात घेऊन ती गाणी ऐकत बसतात. काय त्यात घेण्यासारखं नाही, काय नाही. कीर्तनात सुद्धा डोकं घालून बसणारच त्या मोबाईलमध्ये. काय त्या मोबाईलमध्ये काय नाही नाही. जुनं ते सोनं असतं एवढं मला सांगायचं बरं का. आताची लोक 50% सुशिक्षित झाली. किती टक्के? 50%. कारण ते बूट घालून जेवण करतात आणि ते 100% सुशिक्षित तेव्हा होतील जेव्हा ते बुटात जेवण करतील, असं मला वाटतं. खूप जुनं गाणं हे. ओल्ड इज गोल्ड आहे की नाही. बाहू दे. महाराज तुम्ही इतकं छान नका वाजू, मी अजून म्हणन बरं का. हा हा, ऐरणीसारखं बनलं पाहिजे, बस एवढाच उद्देश आहे. ऐरणीसारखं बना. संत बनणं इतकं सोपं नाही, संतत्व अंगी येणं इतकं सोपं नाही. मी असं म्हणत नाही की तुम्ही संत बनलं पाहिजे, ते सोपं नाही आहे, खूप अवघड आहे. संत नाही बनता आलं, देव नाही बनता आलं, तरी माणसाने किमान माणसासारखं तरी वागावं. बस माणूस बना, फक्त माणूस बनता आलं पाहिजे. म्हणून इतकं सोपं नाही. आणि या माणसाला संताची संगत झाली ना, मग त्याच्या आनंदाला पारावर नाही. तो भाग्यवान आहे. हा, भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. ज्याला खऱ्या संताची भेट झाली तो भाग्यवान आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मला माझ्या स्वप्नामध्ये का होईना परंतु संत महात्मे भेटले, संताचा साक्षात्कार मला झाला. म्हणून तुकोबारायांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की त्या आनंदाच्या भरात तुकोबाराय म्हणतात अभंगाच्या प्रथम
अवघी चिंता पारली. अभंगाच्या प्रथम चरणामधून महाराज म्हणतात, माझं भाग्य उदयाला आलं आणि माझी संपूर्ण चिंताच नष्ट झाली. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. मला सांगा, ज्या ठिकाणी भगवंत आहे, ज्या ठिकाणी भगवंताचं चिंतन आहे, त्या ठिकाणी चिंता येईलच कशी? भगवंताचं चिंतन करा, चिंता पळून जाईल. भगवंताच्या चिंतनापासून दूर जा, चिंता जवळ आल्याशिवाय राहणार नाही. आता इथं तुम्ही कीर्तनामध्ये आहात, बरोबर? भगवंताचं नामस्मरण चालू आहे. कोणाच्या डोक्यामध्ये काय चिंता आहे का? काय विचार, काय टेन्शन? अजिबात नाही. फक्त तेवढं आपलं मन त्या भगवंताला देता आलं पाहिजे, बरं का? त्याशिवाय तो आनंद आपल्याला घेता येत नाही कीर्तनाचा. तेवढं त्याच्या भक्तीमध्ये रममान होता आलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये बासरी वाजवायचे, पण तो बासरीचा आवाज गोकुळातल्या सगळ्याच गोप गवळणींना जात होता का? नाही. मग कोणाला जायचा? तर ज्या गवळणी त्याच्यावरती खरं प्रेम करायच्या, फक्त त्यांनाच तो आवाज जायचा. हा, तेवढं देता आलं पाहिजे आपलं मन त्या भगवंताला. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, ज्योत जला दे प्रीत लगा दे, ज्योत जला दे प्रीत लगा दे, गले से लगा ले मुरली वाले, हो बंसी वाले, मुरली वाले, हो बंसी वाले, मुरली वाले, हो बंसी वाले, मुरली वाले, हो बंसी वाले। मैं तो राधा हो गए बदनाम रे, मैं तो राधा हो गई बदनाम रे, हरि भजना बिना नहीं कोई काम रे, हरि भजना बिना नहीं कोई काम रे, दास नारायण हो गया पावन, दास नारायण हो गया पावन, शरणों में ले ले मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले, हो मुरली वाले, हो बंसी वाले, मुरली वाले, हो बंसी वाले, बंसी वाले. एवढं रममान होता आलं पाहिजे त्या भगवंताच्या भक्तीमध्ये, चिंता राहणारच नाही. पण आपल्या जीवनामध्ये चिंता दुःख का आहे? याचं कारण असं आहे की अपेक्षा वाढत राहतात. आशा ही परमम दुःखम, आशा ही परमम, आशा ही दुःखाला जन्म देणारी. माणसाची अपेक्षा संपतच नाही हो. महाभारत असं बोलतं की पृथ्वीवरच्या एका माणसाला पृथ्वीवरची सगळी संपत्ती जरी गोळा करून दिली तरी त्याचं समाधान होणार नाही. तरी त्याला असं वाटेल आता स्वर्गामध्ये गेलं पाहिजे. स्वर्गामध्ये गेलं की वाटेल आता स्वर्गाचा राजा झालं पाहिजे. स्वर्गाचा राजा झालं की वाटेल आता ब्रह्मलोकामध्ये गेलं पाहिजे. ब्रह्मलोकामध्ये गेलं की वाटेल आता ब्रह्मदेव झालं पाहिजे. ब्रह्मदेव झालं की वाटेल 4 तोंडाचं झालं पाहिजे. 4 तोंडाचं झालं की वाटेल 10 तोंडाचं झालं पाहिजे. 10 तोंडाचं झालं की वाटेल 12 तोंडाचं झालं पाहिजे. 12 तोंडाचं झालं की वाटेल हे काय रात्रभर संपायचं नाही. नगरसेवक जरी असं वाटतं नगराध्यक्ष व्हावं,
नगराध्यक्ष झालं की वाटतं आमदार व्हावं, आमदार झालं की वाटतं खासदार व्हावं, खासदार झालं की वाटतं मुख्यमंत्री व्हावं, मुख्यमंत्री झालं की वाटतं पंतप्रधान व्हावं, पंतप्रधान झालं की वाटतं राष्ट्रपती व्हावं. पण राष्ट्रपती जरी झाला तरी त्याचं समाधान होत. विश्वास नसेल तर तुम्ही त्यांना जाऊन विचारा. आमच्याकडे गृहस्थ खासदार झाले, चांगल्या मताने निवडून आले आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी एक महाराज आले बरं का. महाराजांचा त्यांचा परिचय होता. महाराज आले, म्हटले अभिनंदन साहेब तुम्ही खासदार झाला. तो म्हटलं कशाचं काय महाराज, येरती माईक दुःखाची जनती. महाराज म्हटले हो पण तुम्ही खासदार झालात ना. म्हटले हो. मंत्रिमंडळामध्ये गेलात ना. म्हटले हो. मग तरी पण तुमचा चेहरा असा पडलेला का. तो म्हटला हो महाराज सरकारने असं खातं दिलंय की काही खाताच येत नाही. मग अशा माणसाचं किती खाल्लं म्हणजे समाधान होईन आजी. होणारच नाही. बरं समाधान कुठल्या गोष्टीत आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. 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 आणि कमी देवा काही ने, आणि कमी देवा काही ने, आणि कमी देवा काही ने, आणि कमी देवा काही ने. गगनाचे उडे आपोली आठवते. गगनाचे उडे आपोली गायनाचे उडे आपुली आठवते. गायनाचे उडे आपुली आठवते. समाधान आणि सुख फक्त संताच्या संगतीमध्ये, वैष्णवांच्या संगतीमध्ये, म्हणजे इथं आहे बरं का, कीर्तनामध्ये आहे. तर हे समाधान चिरकाल असं टिकणारं समाधान आहे. आणि समाधान हा शब्द फक्त परमार्थामध्ये शोभतो, तो प्रपंचामध्ये शोभत नाही. म्हणून संत संगतीचे काय सांगू सुख, आता अशी बरीच प्रमाणं आहेत, भरपूर प्रमाणं आहेत. परंतु खरं समाधान संताच्या संगतीमध्ये. आणि संताचं दर्शन झालं तर मग विचारूच नका. जीवनामध्ये सगळे लाभ प्राप्त होतात संत दर्शनाने. एकदा नारद मुनींनी भगवान विष्णूला विचारलं, देवा संत दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो. तेव्हा भगवान विष्णूने सांगितलं, तुम्ही हा प्रश्न एका गटरीतल्या किड्याला जाऊन विचारा. कोणाला. गटरीतल्या किड्याला. नारद मुनी आले, त्या गटरीतल्या किड्याला विचारलं, बाबा संत दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो, काय फायदा होतो. तो किडा जाग्यावरतीच गतप्राण झाला, मरून गेला. नंतर 2 दिवसांनी नारद मुनी आले, भगवान विष्णूकडे घडलेला प्रकार सांगितला. भगवान विष्णूने सांगितलं, आता तुम्ही हाच प्रश्न एका सरड्याला जाऊन विचारा. कोणाला. सरड्याला. नारद मुनी आले, त्या सरड्याला विचारलं, बाबा संत दर्शन झाल्यानंतर काय फायदा होतो. तो सरडा सुद्धा जाग्यावरतीच मरून पडला. नंतर 2 दिवसांनी नारद मुनी भगवान विष्णूकडे आले, घडलेला प्रकार सांगितला. भगवान विष्णूने सांगितलं, आता तुम्ही जा आणि हाच प्रश्न एका पोपटाच्या पिल्लाला जाऊन विचारा. कोणाला. पोपटाच्या. बोलत जा ना, मी काय तुमच्या केस करते का बोलल्यावर. बोला ना. कोणाला. पोपटाच्या पिल्लाला. नारद मुनी आले, ते पोपटाच्या पिल्लाला विचारलं, बाबा संत दर्शन झाल्यानंतर काय फायदा होतो. पण ते सुद्धा मरून गेलं. नंतर 2 दिवसांनी भगवान विष्णूने सांगितलं, आता हाच प्रश्न तुम्ही एका गायीच्या वासराला जाऊन विचारा. कोणाला. गायीच्या वासराला. लक्षात ठेवा बरं का. नारद मुनी आले, त्या गायीच्या वासराला विचारणार तेवढ्यात तर ते मरून खाली पडलं. नंतर 2 दिवसांनी भगवान विष्णूने नारद मुनींना सांगितलं, आता तुम्ही हाच प्रश्न एका राजवाड्यामध्ये एका राजपुत्राने नुकताच जन्म घेतलाय त्याला जाऊन विचारा.
नारद मुनी म्हटले, देवा मी काय तुला मूर्ख वाटतो का? कारण आतापर्यंत हाच प्रश्न तुम्ही ज्यांना ज्यांना विचारायला लावला त्यांची काय अवस्था झाली, आणि हा जर का राजाचा मुलगा मेला तर माझी काय दशा होईल? राजा मला फसाव नाही का द्यायचा? भगवान विष्णूने सांगितलं, तुम्ही निर्धास्त जा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, घाबरू नका. नारद मुनी घाबरत घाबरत आले राजाच्या घरी. राजाच्या घरी आल्यानंतर राजाला आनंद झाला. साधू संत येते घरा, त्यांचं स्वागत केलं, पूजा केली, बसायला आसन दिलं, आणि नारद मुनी हळूच त्या पळण्याजवळ आले आणि त्या नुकताच जन्म घेतलेल्या बालकाला विचारलं, बाळ, संत दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो? तेव्हा ते नुकतंच जन्म घेतलेलं बालक बोलायला लागलं, भ्रऋषी, तुम्हाला पहिल्यांदा इथं कुणी पाठवलं? त्यांना घेऊन या. नारद मुनींना आश्चर्य वाटलं आणि आनंद पण झाला. नारद मुनी भगवान विष्णूकडे आले, त्यांना घेऊन त्या ठिकाणी आले. आता मला सांगा, राजाला किती आनंद झाला असेल? जगाचा बाप, ब्रह्मांड नायक आपल्या घरी न बोलवता. आणि मग ते बालक बोलायला लागलं, ऋषी, मी पहिल्यांदा एका गटरीतला किडा होतो, तुमचं दर्शन झालं म्हणून मी सरडा झालो, नंतर तुमचं दर्शन झालं मी पोपट झालो, नंतर तुमचं दर्शन झालं मला उच्च पदवी मिळाली, मी वासरू झालो, आणि नंतर तुमचं दर्शन झालं मला अति उच्च पदवी मिळाली, मी मानव झालो, माझं एका मानव देहामध्ये पदार्पण झालं, माझं जन्म मरण संपलं, मी कृतार्थ झालो. हा काय? हा लाभ आहे कशाचा? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. संत दर्शनी, संत दर्शनी, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी, संत दर्शनी, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. ओ संत दर्शनी, संत दर्शनी, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी, संत दर्शनी, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. हो पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ हा जोडीला, पद्मनाभ हा जोडीला. संत दर्शनी, संत दर्शनी, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. हो संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, जोडीला, पद्मनाभ जोडीला, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ हा जोडला, पद्मनाभ हा जोडला, पद्मनाभ
स्तोत्राच्या द्वितीय चरणामधून महाराज सांगतात, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संत दर्शनाचा सगळ्यात मोठा लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे अंशरूपाने, फक्त त्याला प्राप्त करून घ्यायचंय. सर्वा घटी रामदे हा देही एक. कसं प्राप्त करून घ्यायचं? जसं की दुधातून तूप काढतो आपण. आजी, दुधात तूप असतं का? असतं का? बरं ते दिसतं का? मग बरं ते काढावं लागतं. मग ते कसं काढायचं? मला माहित नाही, सांगा ना. काय कसं करायचं? त्याला इरजावं लागतं, परत त्याला घुसळावं लागतं. मग त्यातून काय निघतं? लोणी निघतं. मग लोण्यातून काय निघतं? तूप निघतं, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? तसं देवाला मिळवायचं असेल तर मंथुनी नवनीता तैसे गे. देवाला मिळवायचं असेल तर मंथन करावं लागतं, म्हणजे त्याचं चिंतन करावं लागतं. तेव्हा तर तुम्हाला अंतःकरणातून प्राप्त होत असतो. कुठं शोधायची गरज नाही, आपल्याच हृदयामध्ये फक्त त्याला प्राप्त करून घ्यायचे. हो, देवाला हृदयामध्ये ठेवता येतं. हा, आतापर्यंत ठेवलेलं आहे. जसं की सावता महाराजांनी साठविला हरी, जसे की माझ्या हनुमंतरायांनी श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. जसं माझ्या हनुमंतरायांनी भगवंताला हृदयामध्ये ठेवलं. हृदयामध्ये ठेवता येतो भगवंताला. देव आहे, पण देव नाही म्हणणारे असे काही लोक आहेत. एका माणसाने तर देव नाही, देव नाही या विषयावर 1 तास व्याख्यान दिलं. किती? 1 तास. आणि लोकांना सुद्धा ते इतकं आवडलं, इतकं पटलं. 1 तास नुसत्या टाळ्या चालू होत्या. व्याख्यान झाल्यानंतर मी त्यांच्याजवळ गेले. म्हटलं, नमस्कार साहेब, आपण काय करता? म्हटले, मी प्राध्यापक आहे. अरे वा, म्हटलं, प्राध्यापक आहात आणि व्याख्यान पण किती छान करता, आणि ते पण देव नाही या विषयावर तुम्ही बोलला. लोकांना सुद्धा ते किती आवडलं, किती पटलं. एवढं तुम्हाला जमतं तरी कसं म्हटलं बोलायला? ते म्हटले, काय नाही, देवाची कृपा. म्हणजे परत आला कुठं? देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव देव आहे. हृदया मंदिरी शोधून पाहे, हृदया मंदिरी शोधून पाहे, देव नटला नाना पारी, देव नटला नाना परी, देव नटला नाना पारी, देव नटला नाना परी. अरे देव आहे. संत सांगतात, देव आहे, देव आहे. कुठं आहे? हृदया मंदिरी शोधून पाहे, हृदया मंदिरी शोधून पाहे. अरे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, फक्त
त्याला शोधायचंय, त्याला मिळवायचंय आणि देवाला हृदयामध्ये ठेवायचंय. देवाला हृदयामध्ये कसं ठेवायचंय संत महात्मे आपणाला सांगतील. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या हृदयामध्ये भगवंतला ठेवलं. म्हणजे कसं ठेवलं? जसं पूर्वीच्या काळामध्ये बघा, त्यांनी पूर्वीचं उदाहरण त्यांच्या काळातलं दिलेलं असावं. पेटीचं उदाहरण दिलं. जसं की पूर्वीच्या काळामध्ये पूर्वीच्या ज्या स्त्रिया असायच्या त्या आपल्या दागदागिने मौल्यवान वस्तू वगैरे कशामध्ये ठेवायच्या? एखाद्या पेटीमध्ये कुलूप लावून ठेवायच्या. अगदी त्याच पद्धतीने तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या हृदयरूपी पेटीमध्ये भगवान रूपी दागिना ठेवलाय. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. कुणामुळे तो सापडला? कुणामुळे तो ठेवता आला? संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई 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 गोरोबा काकांचं दर्शन झालं साक्षात. नवलाची गोष्ट ऐक सखबाई. नवलाची गोष्ट ऐक सखबाई. कुंभारान तुडवील बाई. नवलाची बाबांसाठी एकदा टाळ्या वाजवा बरं. संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठव. खऱ्या अर्थाने आमचं भाग्य उदयाला आलं. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. हा, म्हणून आमचं भाग्य उदयाला आलं. संताचं दर्शन आम्हाला झालं. भगवान परमात्मा हृदयामध्ये कसा ठेवायचं हे आम्हाला संतांनी शिकवलं. पर त्याला हृदयामध्ये ठेवायचं असेल तर काय लागतो? भाव लागतो. बस, बाकी दुसरं काहीही लागत नाही. हा, भाव बळे आकळे हे रमी नाकळे. ऐकी नाही देवा देवा भावाचा भुकेला. देवा भावाचा भुकेला. वैकुंठ सोडोनी आला. वैकुंठ सोडोनी आला. सोडोनी आला. देवा भावाचा भुकेला. देवा भावाचा भुकेला. भावाचा भुकेला. भावाचा भुकेला. देवाला फक्त भाव आवडतो. म्हणून देवाची भक्ती करत असताना नामस्मरण करा, कीर्तन भक्ती करा. तुम्ही ऐकताय ही पण काय एक भक्ती आहे, श्रवण भक्ती आहे. कोणती भक्ती असू द्या. सकाळी उठल्यानंतर तुम्ही देवाची पूजा करता, एखाद दिवस नाही केली तरी चालेल, पण मनात भाव असेल तर करा. दिखावा म्हणून करू नका बरं का. एक श्रीमंत सावकार असतो आणि त्याचा रोजचा नियम असतो, देवाची पूजा केल्याशिवाय बाकी दुसरं कुठलंही काम करायचं
नाही, पण त्याला असं वाटायचं की ज्या पद्धतीने आपण परमार्थिक आहोत त्या पद्धतीने आपला मुलगा सुद्धा परमार्थिक असावा, त्याने पण सकाळी लवकर उठावं, देवाची पूजा करावी. म्हणून तो आपल्या मुलाला सुद्धा पहाटे 4 वाजताच उठवायचं आणि त्याच्याकडून देवाची पूजा करून घ्यायचं. अशी बरेच दिवस सेवा चालू होती. आणि एके दिवशी काहीतरी काम आलं, वडिलांनी मुलाला बोलवलं, बाळू मी उद्या गावाला जाणार आहे, त्यावेळेस उद्याची आणि परवाची देवपूजा तुला करायची. तो म्हणतो बाबा तुम्ही खुशाल जावा, अजिबात काहीच काळजी करू नका, मी सगळं काय करतो. मनामध्ये म्हणतो बरं झालं म्हातारं चाललंय तेच, तेवढाच आराम तरी मिळेल 2-3 दिवस. दुसऱ्या दिवशी निवांत झोपला. 8 वाजलं तरी उठलंच नाही. आईने उठवलं. आई म्हटलं अरे उठ, काही कळतं का नाही, उठ लवकर देवपूजा कर. तो म्हटला आई अगं आजचे दिवस तरी झोपू दे. आई म्हटली तुला कळतं का नाही, आपल्या घरामध्ये हा देवपूजेचा जो नित्यनेम आहे 12 वर्षापासून चालू आहे. किती? 12. तो इतका सहजासहजी बंद पाडता येणार नाही, तुला उठावंच लागेल आणि देवपूजा करावीच लागेल. बळच कस तरी उठला, देवपूजा केली. पण दुसऱ्या दिवशी पण तोच प्रकार. आता मात्र त्याला इतका वैताग आला, त्याने काय केलं, सगळे देव घेतले, एका उपरण्यामध्ये बांधले, एक बकेट घेतली, विहिरीवरती गेला, सगळ्या देवांना बकेटमध्ये टाकलं आणि ती विहीर पाण्यात बुडवली. त्या ठिकाणी विहिरीत बुडवल्यानंतर त्या बकेटमधले जे काही देव होते तसे पाण्यावरती तरंगायला लागले. गंमत अशी झाली, त्याने बकेट बाहेर काढली, पाहतोय तर बकेटमध्ये फक्त 3च देव. तो म्हटला अरे मला वाटलं देवांना पोहता येत असेल. ते 3च देव घेऊन घरी आला, देवघरामध्ये ठेवले. ठेवल्यानंतर आईने विचारलं बाळू देवाला गंध लावला का? तो म्हटला आई आता देवाला 10 दिवस गंध लावता येणार नाही. आई म्हटली काय झालं रे? तो म्हटला अगं त्यांना सुतक पडलं ना. आई इतकी रागवली, इतकी चिडली. आई चिडली, रागवली, त्यामुळे तो सासरवाडीला निघून गेला. निघून गेल्यानंतर सासूबाई म्हटल्या बाई जावई बापू बरं झालं तुम्ही आला. तो म्हटलं का हो मामी? अहो काय सांगायचंय, परवाच तुमचे वडील आले आणि तुमच्या सासऱ्याला घेऊन गेले, तेव्हा इथली देवपूजा कराय कुणीच नव्हतं, बरं झालं तुम्ही आला. अवघडच कंडिशन झालं म्हटलं. तो म्हटला मामी मला देवपूजेसाठी खूप बारी बारी वस्तू लागतात. ती म्हटली काय पण माग, पण देवपूजा कर. देवघरामध्ये मस्तपैकी अत्तर वगैरे शिंपलं फुलं आणून ठेवली. जावई बापू देवपूजेसाठी बसले. तेवढ्यात शेजारी बाई त्या ठिकाणी आली. म्हटली बाई तुमच्या घरामध्ये एवढी छान देवपूजा कोण करतं हो? सासूबाई म्हटल्या ग बसाव, ते आमच्या जावई बापू. बाई एवढी छान देवपूजा करतात, लगेच माझी पण देवपूजा त्यांच्याकडूनच उरकून घेते. आता मात्र ह्याला बसलेल्या जागेवर थंडी ताप सुरू झाला. ते तिथून तसंच उठलं. शेजारी बाईने विचारलं काय जावई बापू कधी आला? तो म्हटलं तुम्हाला काय करायचंय? ती म्हटली आमची देवपूजा करायची. काय करायचं? बळच कस तरी गेला, त्यांची पण देवपूजा केली ना. आता मात्र विचार केला ही देवपूजा करण्यापेक्षा मेलेलं बरं. सकाळी लवकर उठला 4 वाजताच आणि जवळच्या शेतामध्ये एक विहीर होती, त्या विहिरीमध्ये उडी टाकण्यासाठी गेला. पण विहिरीत उडी टाकणार तेवढ्यात त्या विहिरीच्या मालकाने पाहिलं. 4 वाजता लाईट आली होती, दारी धरण्यासाठी तिथं आले होते. त्यांनी पाहिलं आणि ते म्हटले ओ पाहुणं तुम्ही कुठून आलाय आणि माझ्याच विहिरीत का जीव देता? अहो तुम्हाला जर लयच कामाचा कंटाळा आला असेल तर माझ्या घरी राहा. 3 वेळचं काही खायचं ते खा, अजिबात काहीच काम करू नका, फक्त देवपूजा करा. आता अशा लोकांनी किती जरी वेळा देवपूजा केली तरी त्या देवपूजेचं फळ त्यांना मिळणार आहे का? नाही मिळणार. आणि म्हणून अंतःकरणामध्ये भाव ठेवून देवाची भक्ती करा, देवाची पूजा करा. तुकोबाराय म्हणतात हा भावरूपी ठेवा आमच्याकडे होता म्हणून तो आम्हाला सापडला. अभंगाच्या शेवटच्या तू का म्हणे होता ठेवा, तू का म्हणे होता ठेवा, तू का म्हणे होता ठेवा, तू का म्हणे होता ठेवा,
जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला रे रा आ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला जोडला
मरे मरे रे म पनिता 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 तुकाराम